विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे। महायुतीकडे 9 तर मवियाकडे 2 उमेदवारांपुरती मतं आहेत। भाजपकडे 5, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी 2 उमेदवारांची मतं आहेत। काँग्रेसकडे एका उमेदवाराची मतं तर मवियाकडे एकूण 2 उमेदवारांचं संख्याबळ आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, आता विधान परिषद निवडणुकी संदर्भामध्ये आपण पाहतोय बिनविरोध होण्याची दाट शक्यता ही वर्तवली जाते। काय नेमकं राजकारण सुरू आहे? नक्कीच विधान परिषदेच्या 11 जागेसाठी खरं तर ही निवडणूक आहे आणि ही बिनविरोध होईल असंच म्हटलं जात आहे, कारण की महाविकास आघाडीकडे आहेत फक्त त्या 2 जागांसाठीच उमेदवारांसाठी आहे ती मताचा कोटा आहे। मात्र महायुतीकडे आहे तो 9 जागांसाठी आहे, त्यामधल्या भाजप 5 तर शिंदे गट आहे ते 2 आणि अजित पवार गटासाठी 2 अशा 9 जागा ह्या लढल्या जातील। मात्र महाविकास आघाडीने जर तिसरा उमेदवार दिला तर भाजप हा आपला 6वा उमेदवार आहे तो रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे। मात्र आता जर राजकीय परिस्थिती सध्याची पाहता, लोकसभेचा निकाल पाहता, भाजप आणि महाविकास आघाडी देखील आहे ती कुठल्याही रिस्क फॅक्टरला आहे ते सामोरं जाण्यासाठी तयार नाही आणि त्यासाठीच कुठेतरी ही निवडणूक आहे ती बिनविरोध होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळेच आज ह्या सगळ्यांची नावं आहेत ती देखील जाहीर होण्याची शक्यता आहे, कारण की उद्या हा अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत ही सगळी नावं डिक्लेअर होतील आणि उद्याच्याला हे अर्ज आहे ते भरले जाऊ शकतात। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आज नेमकी कोणतीही नावं असतील ही स्पष्ट होणार आहे। विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता ही वर्तवली गेलेली आहे।